पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोपटखेडच्या जंगलामधून एक आयशार ज्यामध्ये कत्तली करण्यासाठी काही जनावरे वाहतूक करत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणची टीम आणि अकोट शहरची टीम असे त्यांना कव्हर करण्यासाठी निघाले। आणि नंतर अशी माहिती मिळाली की पोपटखेडच्या जे गेट आहे फॉरेस्टचे गेट ते सुद्धा तोडून ते निघाले। नंतर त्यांना कव्हर करण्याच्या प्रयत्नात ते वाहनांनी जे आयशार वाहन होतं ते आमच्या पोलिसांच्या अंगावर सुद्धा घातलं आणि त्यांचा पाठलाग केला। जेवढा पाठलाग दूरपर्यंत जवळपास हिवरखेडच्या हद्दीपर्यंत पोहोचले होते ते, पण आडगाव खुर्द म्हणून एक गाव आहे आणि तिथे ते वाहन कव्हर झाले। ते वाहन पाहिले असते वाहनामध्ये जवळपास 27 एकूण गोवंश होते, त्याच्यापैकी 5 गोवंश मेलेले आहेत आणि 22 जिवंत आहेत। त्या गोवंशांना त्या आपण गोवंशचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। 3 आरोपी त्यामध्ये मिळालेले आहेत। पुढील कारवाई आपण करणार आहोत आणि ज्या पद्धतीने ही जी कृती झालेली आहे ती जे काही ॲप्लिकेबल होईल सेक्शन ते सेक्शन ॲड करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। सदरची कारवाई आमची माननीय SP सर यांच्या मार्गदर्शनात आमचे ASP सर मित्तल सर आणि आमचे ॲडिशनल SP सर व इतर ग्रामीण पोलीस आणि सिटी पोलीस यांच्या माध्यमातून सुरू आहे। थँक्यू सो मच।